तुमच्याही मांड्या जाड असतील किंवा तुमचा लोअर बॉडीचा फॅट खूप जास्त आहे, खालचं लटकलेलं पोट आहे, कमरेचा फॅट आहे आणि मांड्या जाड आहे, हा जर प्रॉब्लेम तुम्हाला आहे ना, तर आज आहे ना असा एक टेबल घ्यायचा, ठीक आहे. आणि या टेबलच्या वापरणी आपल्याला लोअर बॉडीचा फॅट इझी मध्ये कमी करायचा आहे. खूप सोप्या पद्धतीच्या प्रॅक्टिस आहेत आणि ह्या जर प्रॅक्टिस तुम्ही रोज केल्यात ना, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटणार आहे. हा टेबल घ्यायचा. आता प्रत्येकाकडे असेल नसेल, मोठा असेल किंवा छोटा असेल, याच्यापेक्षा छोटा असू शकतो किंवा मोठा असू शकतो, तर तुम्ही काय करायचंय, ह्याच मापाचा तुम्ही एखादा किचन मधला डब्बा घेऊ शकता, प्लास्टिकचं काही घेऊ शकता, बारडी घेऊ शकता, काही जे असेल ते अवेलेबल घेऊ शकता किंवा असं टेबल देखील घेऊ शकता. लेवल तुम्ही अशी ठेवायची, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायलाही सोपं जाणार आणि रिझल्ट पण तितकाच चांगला भेटणार. लोअर बॉडीचा फॅट कमी झालाच म्हणून समजा, जर तुम्ही या प्रॅक्टिस करणार तर नक्कीच सांगते, आवर्जून सांगते, जर तुम्हाला लोअर बॉडीचा फॅट कमी करायचा असेल ना, तर आजचा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा. खूप सोप्या आणि फायदेशीर एक्सरसाइज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी स्पेशली, तर तुम्हाला लास्ट पर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक तर करू शकता आणि व्हिडिओ शेअर करू शकता. कामाचा आहे, तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये कोणालाही जर लोअर बॉडीचा फॅट जास्त असेल, त्यांना उठायला बसायला चालायला त्रास होतो, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पोहोचवा. त्यांना 2-4 दिवसातच चांगला रिझल्ट दिसेल. मला अशा कमेंट्स येतात की मॅडम तुमच्या ह्या एक्सरसाइजनी मला इतका फरक पडला, तुमच्या ह्या डाएटनी इतका फरक पडला. खूप आनंद होतो मला आणि अजून उत्साह येतो काम करण्यासाठी. तर त्याच्यासाठी सांगते, शेअर करा. जर माझ्याकडनं तुम्हाला फायदा होतो आणि तुमच्याकडनं अजून कोणाला होतोय तर ती चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी. तर आता इथे हा एक टेबल घेतलेला आहे, ठीक आहे. आता इथे प्रॅक्टिस सुरू करूया. आता ह्या प्रॅक्टिस करतोय, अजून याच्या व्यतिरिक्त आपण काय काय करू शकतो तो फॅट कमी करण्यासाठी, ते पण तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगते. पहिले प्रॅक्टिस करून घेऊया. चला आता इथे यायचं आहे, खूप आनंदाने मस्त हॅपी राहायचं. आता या प्रॅक्टिस करायच्या कधी, जेवण झाल्यावरती 2 तासांनी करा, जेवणाच्या अगोदरती 2 तासांनी करा. वेळ असेल सकाळी केला तरी चालते, रात्री झोपायला जातानाही केला तरी काही हरकत नाहीये. आता इथे यायचं आहे. पहिली पोझिशन आपल्याला अल्बोज जमिनीला टच करायचे, असं झोपून घ्यायचं आणि इथे या पोझिशन मध्ये 1 हात इथे तुम्ही असे तुमच्या हिप्स वरती कमरेवरती असं सपोर्ट ठेवू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ह्याच पोझिशन मधून 1 2 3 इथे प्रेशर येते बघा, खूप जास्त प्रेशर येते. 2 3 4 5 6 7 8 9 10. नेक्स्ट पायाला ह्या पोझिशन मध्ये आणायचं आणि इथे ह्या पोझिशन मध्ये यायचं. आता आपल्याला पाय इथे दोन्ही पण लावायचे, म्हणजे टाकांना लॉक करायचं. या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे 1 2 इथे ही पोझिशन झाली पाहिजे. कोणती? ही पोझिशन, ठीक आहे. नमस्कार पोझिशन करा किंवा तुम्ही पाय असं खेचा. 4 5 6 7 8 9 10. राऊंड प्रत्येक हे 40-40 चे घेतले तर चांगला रिझल्ट तुम्हाला येऊ शकतो. आता याच पोझिशन मध्ये राहायचं आणि इथे थोडस अंतर करायचं बॉडीचं आणि टेबलचं. इतकं आपले पाय फोल्ड असतील, ठीक आहे. इतके तरी आपल्या चेअरच्या आपल्या टेबलच्या बाजूला गेले पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. नेक्स्ट
वापस या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता इथे प्रेस करून ठेवायचं पायाच्या पंजाला खाली आणि होल्ड करायचं. 1 2 पहिले हे होल्ड करायचं. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पोझिशन मध्ये हाताला असं आणायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. नेक्स्ट या पोझिशन मध्ये हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथेच ह्या पोझिशन मध्ये होल्ड करून ठेवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. नेक्स्ट या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, या पोझिशन मध्ये यायचं आणि दोन्ही पायाला असं होल्ड, हात असे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या पोझिशन मध्ये मांडी घातली तरी चालेल, पायाला लांबून दिलं तरीही चालेल. या पोझिशन मध्ये हात ठेवायचा इथे, आपला अल्बोस इथे असेल. 1 2 3 कंबर बारीक करण्यासाठी. 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या साईडला इथे मांडी घालून दाखवते करून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जर तुम्हाला खरंच तुमच्या मांड्यांचा फॅट कमी करायचा असेल ना, तर तुम्ही या टेबलचा वापर करायचा आहे. इतका चांगला रिझल्ट येतो, इतकं भयानक. प्रेशर येत आहे, पोटावरती येतं, मांड्यांवरती येतं आणि कमरेवरती देखील येतं. करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही या प्रॅक्टिस इमानदारीने करत असाल ना, तुम्हाला रिझल्ट पण चांगलाच येणार आहे. आणि जर खाण्यापिण्यावरती अजून चांगलं लक्ष देणार, म्हणजे बाहेरचं जंक फूड कमी केलं, घरातलंच पदार्थ खाताय, ते पण एक पोर्शन ठेवून खाताय, सॅलडचा वापर जास्त करताय, तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट येणार. प्रॉपर डाएट जर पाहिजे असेल किंवा तुम्हाला ह्या गोष्टी जमत नाही, तर माझ्या ऑनलाईन बॅचेस आहेत. कस्टमाइज डाएट दिला जातो आणि डेली योगासनं असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्डिओ असतात, सगळं काही असतं. तर तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. नसेल आवश्यकता तर तुम्ही या प्रॅक्टिस करून घरातला आहार खाऊन चांगली झोप घेणं, पाणी पिणं, बाहेरचं जंक फूड कमी खाणं, या गोष्टी जरी केल्या तरी तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. जर आवश्यकता असेल तर कॉल करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. कमेंट करायला विसरू नका. भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.